हे बघा माझी सासू काय करते. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज माझी सासू एकटी खेकडे पकडायला गेलेली. आम्ही तिला बोललेलो की तू पुढे जा आणि आम्ही येतो. आणि आज खेकडे पकडायला खूप जण येणार होते. आम्ही आल्याच्या नंतर इकडे माझी ताई, समर्थ आणि मामा सुद्धा आलेले खेकडे पकडायला. गणू इथे पुढे गेलेला, त्याच्या मागे आता आम्ही जात होतो. मला येण्यासाठी थोडा उशीर झालेला. तोपर्यंत माझ्या सासूने 4 खेकडे पकडून ठेवलेले. आता इकडे गणू स्वतःची काठी तयार करत होता. बोलत होता मी तुम्हाला आज खेकडे पकडून दाखवतो. आज आमच्या बरोबर आचुली सुद्धा आली होती. आता गणू इकडे खेकडे पकडायला सुरुवात केली. पहिल्या जाळीमध्ये लगेच त्याला खेकडा भेटला आणि ताई असली घाबरली खेकडा चावणार म्हणून. मी खेकडे पकडायला गेले ना की आम्ही खेकडे तोडून आणतो, त्याचे पाय वगैरे. पण माझे मामा आले आणि ते काय बोलले माहिती आम्हाला की आज खेकडे तोडायचे नाही, आज त्याला आपण लॉक करूया. त्यांना हे खेकडे मुंबईला न्यायचे होते म्हणून जास्त ताजे राहणार म्हणून त्यांनी खेकडे असेच नेले होते. मला खेकडे पकडायला यायला खूप उशीर झाला होता. घरातली सगळी कामं वगैरे आवरून आम्ही इकडे खेकडे पकडण्यासाठी आलेलो. आणि आता अर्धा तासातच काळोख होणार होता म्हणून आम्ही इकडे फटाफट खेकडे पकडत होतो. गणूला लगेच दुसरा खेकडा पण भेटला इकडे. माझी सासू आम्हाला सांगत होती की आजचं पाणी ना इकडचं चांगलंच नाहीये. इकडे कमळ येऊन ना पूर्ण पाणी खराब झालंय म्हणून खेकडे लवकर भेटत नव्हते. नंतर खेकडे आम्हाला भेटायला लागले. आता इकडे माझ्या सासूने अजून एक खेकडा घेतला आणि तो आता ती तोडणार होती कारण त्याची कडी आम्ही लवकर करणार होतो. आणि तिने लगेच पाय वगैरे तोडले. मला तर त्याचे पाय वगैरे तोडला आणि दिला ना खेकडा तरी पण भीती वाटते. माझ्या भाऊजीने ताईला स्पेशल कॉल करून सांगितला की तू येताना गणूच्या घराच्या इथून नदीमधून खेकडे पकडून आण आणि मला भरपूर खेकडे पाहिजे. आम्हाला खेकडे लागायला लागले तेव्हा असं वाटत होतं अरे देवा आम्ही पहिला का नाही आलो, कारण आमच्याकडे टाइम कमी असल्यामुळे आम्हाला जास्त खेकडे भेटणार नव्हते. माझी सासू बोलली तुम्ही लवकर आला असता ना तुम्हाला इथे खूप खेकडे भेटले असते. इकडे आता गणूने अजून एक खेकडा पकडला आणि तो मामाकडे दिला. त्याने खालती ठेवला आणि तो लगेच पळायला लागला. नंतर इकडे गणू पळत आला. पहिले आम्हाला 2-3 खेकडे भेटले ना ते एकदम भरलेले आणि हेवी होते. हा खेकडा छोटा होता. मी गणूला बोलले तर तू छोटे खेकडे नको पकडू, मोठे मोठे तरी पकड. गणूने ते खेकडा पकडला आणि मामा इथे खेकडा लॉक करण्यासाठी आलेले. समर्थ, ताई आणि मी त्यांना बघत होतो. माझ्या मामामुळे ना आज आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलेलं की खेकडे लॉक कसे करतात. कारण मी हे फर्स्ट टाइम बघितलेलं. आम्ही ना कधी पण खेकड्याचे पाय वगैरे तोडूनच आणायचो. त्यांच्यामुळे आज काहीतरी नवीन शिकायला भेटलं आणि आम्हाला खूप मज्जा आली त्यांच्यासोबत खेकडे पकडायला. गावी आले की मज्जा येतेच, पण आपली लोक गावी असले की खूप मज्जा येते. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.